गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्स सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे 12वी कॉमर्स या वर्गामध्ये शिकणाऱ्या आणि बोर्डाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना जो अतिशय महत्त्वाचा विषय वाटतो अकाउंटन्सी, त्याच विषयासाठी एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी उपलब्ध झालेला आहे DNA कॉमर्स यूट्यूब चॅनल. या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जॉईन करा आणि संपूर्ण अकाउंटन्सीचा सिलेबस शिका अगदी मोफत. विद्यार्थी मित्रांनो, आपली लेक्चर सिरीज चालू झालेली आहे आणि या लेक्चर सिरीजमध्ये आपला दुसरा टॉपिक सुरू झालेला आहे अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. या टॉपिकचे सर्व थेरी लेक्चर्स आपले झालेले आहे आणि आजपासून या टॉपिकवर जो परीक्षेमध्ये 12 मार्काला कंपल्सरी प्रॉब्लेम विचारला जातो त्या प्रॉब्लेमची प्रॅक्टिस आजपासून आपण करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. कारण कॉमर्ससाठी एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म म्हणजे फक्त DNA कॉमर्स. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम आपण बघूया. प्रॉब्लेम तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, त्याचं सोल्युशनसुद्धा आपण स्क्रीनवरच घेणार आहोत. तर प्रॉब्लेमचं सोल्युशन बघण्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं, प्रॉब्लेम कसा असतो, प्रॉब्लेमचं स्ट्रक्चर काय, आपण अगोदर प्रॉब्लेम समजून घेऊया. कारण पहिलाच प्रॉब्लेम आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चांगल्या प्रकारे समजून घ्या की आपण प्रॉब्लेम कसं सोडवणार आहोत. तर प्रॉब्लेममध्ये नेहमी तुम्हाला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिला जाईल आणि काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिल्या जातील, म्हणजे ॲडजस्टमेंट दिल्या जातील. याचबरोबर काही वेळेस ओपनिंग बॅलन्स शीटसुद्धा प्रॉब्लेममध्ये दिला जातो. आता हा सिंपल प्रॉब्लेम आहे, याच्यामध्ये ओपनिंग बॅलन्स शीट नाही. ओपनिंग बॅलन्स शीटचे प्रॉब्लेमसुद्धा आपण पुढे घेणार आहोत. तर आपण प्रॉब्लेम बघूया. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट असतो आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशन असते आणि याच्या आधारे आपल्याला सोल्युशनमध्ये काय करायचं असतं, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट. इथं बघा, प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2025 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. आपल्याला त्या तारखेचा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवावी लागते. आपण जी बॅलन्स शीट बनवणार ती क्लोजिंग बॅलन्स शीट बनवणार. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण सगळ्यात अगोदर काय करणार, एक एक ॲडजस्टमेंट वाचणार. ज्यांच्यावर ॲडजस्टमेंट आहे त्याला टिक मार्क किंवा विशिष्ट आपण खून मार्किंग करून घेणार. तर स्टार करा. पहिली आहे आउटस्टँडिंग रेंट. रेंटवर ॲडजस्टमेंट आहे, पेमेंट साईडला रेंट दिलेला आहे, रेंटला स्टार करा, रेंटला मार्किंग करून घ्या, त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. सबस्क्रिप्शन इन्क्लुड्स ₹1000 ॲज अ सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स अँड सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर करंट इयर ₹500. सबस्क्रिप्शन ॲडव्हान्स विचारला आणि करंट इयरचा पण सांगितला. 2 सबस्क्रिप्शन सांगितलेले आहे. सबस्क्रिप्शन इकडे रिसिप्टला आहे, त्याला स्टार करा, 2 स्टार करा किंवा 1 स्टार केलं तरी चालेल. डेप्रिसिएट फर्निचर पेमेंटला दिलेलं आहे, त्याला स्टार करा. 50% एंट्रन्स फीज शुड बी कॅपिटलायझेशनची ॲडजस्टमेंट आहे. एंट्रन्स फीला रिसिप्ट साईडला स्टार करा. कॅपिटल फंड वॉज ₹3000. आता विद्यार्थी म्हणतील, सर ही ॲडजस्टमेंट आहे का? कॅपिटल फंड ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये दिलेलं असेल तर ती फक्त इन्फॉर्मेशन आहे की या NGOचं कॅपिटल फंड किती आहे, 3000. दिलेला कॅपिटल फंड डायरेक्ट आपण जी बॅलन्स शीट तयार करणार त्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला रेकॉर्ड करायचा. म्हणजे एक लक्षात घ्या, ज्या वेळेस तुम्हाला कॅपिटल फंड प्रॉब्लेममध्ये दिला जाईल त्यावेळेस तुम्हाला ओपनिंग बॅलन्स शीट बनवण्याची गरज नाही. परंतु काही वेळेस प्रॉब्लेममध्ये कॅपिटल फंड मिसिंग असतो, दिला जात नाही, त्यावेळेस आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट बनवावी लागते आणि कॅपिटल फंड फाइंड आउट करावा लागतो. आता कॅपिटल फंड दिलेला आहे म्हणून ओपनिंग बॅलन्स शीटची गरज नाही. मग कॅपिटल फंड जर दिलेला असेल तर ओपनिंग बॅलन्स शीट बनवू नका. कॅपिटल फंड जर मिसिंग असेल तरच ओपनिंग बॅलन्स शीट बनवा. एवढं सिंपल लॉजिक आहे. आता कॅपिटल फंड दिलाय, ओपनिंग बॅलन्स शीटची गरज नाही. आपण फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि क्लोजिंग बॅलन्स शीट आपली जी इयर एंडेडला बनवतो ती बनवणार. मग इथं जो कॅपिटल फंड दिलाय तो सगळ्यात अगोदर आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला रेकॉर्ड करणार. मग ही जी बॅलन्स शीट आपण बनवली इथं विद्यार्थी मित्रांनो, लायबिलिटीची सुरुवातच नेहमी कॅपिटल फंडने होते. तर तो कॅपिटल फंड जो दिलेला आहे तो सगळ्यात अगोदर इथे लिहून घ्या, कॅपिटल फंड. मग कॅपिटल फंडची अमाऊंट दिलेली आहे 3000. इनरला लिहा कारण त्याच्यामध्ये आपल्याला सरप्लस किंवा डेफिसिट ट्रान्सफर करावे लागतात. आता याच्यानंतर 1 बाय 1 प्रॉब्लेम सोडवा. मग प्रॉब्लेम सोडवताना काय करायचं, एकदम सिंपल लॉजिक सांगतो. आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवलाय. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला 2 साईड आहे, एक्सपेंडिचर आणि इन्कम, डेबिट आणि क्रेडिट. काय करायचं, जेव्हा तुम्ही एक्सपेंडिचर साईड सोडवणार तेव्हा फक्त आणि फक्त पेमेंट साईडला बघायचं, पेमेंट साईडची मदत घ्यायची. म्हणजे पेमेंट साईडच्या आधारे एक्सपेंडिचर सोडवायची आणि रिसिप्टच्या आधारे इन्कम सोडवायचं. एवढं सोपं लॉजिक आहे. मग इथं प्रश्न पडतो, सर सर्व पेमेंटला दिलेले सर्व ट्रान्झॅक्शन इथं एक्सपेंडिचरला लिहू का आणि रिसिप्टला दिलेले सर्व ट्रान्झॅक्शन इकडे इन्कमला लिहू का?
अजिबात नाही. तर याच्यासाठी मी तुम्हाला रूल शिकवलेला आहे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचा आपल्या थेरी लेक्चरमध्ये, म्हणून मी सांगतोय की थेरी लेक्चर अगोदर बघा, तुम्हाला काही अडचण येणार नाही. तर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या पेमेंटचा आणि रिसिप्टचा नियम मी सांगितला होता. पेमेंटला जे जे ट्रान्झॅक्शन दिले जातात ते तुमचे एक्सपेन्सेस किंवा असेट असू शकतात. एक्सपेन्सेस किंवा असेट, जे जे एक्सपेन्सेस तुम्हाला वाटतील ते इकडे डेबिटला रेकॉर्ड करायचे आणि जे इकडे असेट वाटतील ते बॅलन्स शीटच्या असेटला रेकॉर्ड करायचे. तसंच रिसिप्टचा रूल काय, रिसिप्टमध्ये दिलेले ट्रान्झॅक्शन इन्कम किंवा लायबिलिटी असू शकतात. जे तुम्हाला इन्कम वाटतील ते इन्कमला रेकॉर्ड करा, जे लायबिलिटी वाटतील ते लायबिलिटीला रेकॉर्ड करा. एवढं सिंपल लॉजिक आहे. आता 1 बाय 1 सोडवायचं. सोडवण्याची टेक्निक काय, अगोदर एक्सपेंडिचर साईड सोडून घ्या. मग एक्सपेंडिचर साईड सोडवताना फक्त कोणती साईड बघायची आहे, पेमेंट साईड. रिसिप्ट साईडला बघूसुद्धा नका. तर आता पेमेंट साईड बघायची, त्याच्यामध्ये जे जे तुम्हाला खर्च वाटतात, जे जे एक्सपेन्सेस वाटतात ते इकडे डेबिटला लिहायचे, जे असेट वाटतात ते बॅलन्स शीटला लिहायचे. 1 बाय 1 आपण लिहूया. आता सोडवण्या अगोदर आपण प्रॉब्लेमला थोडं छोटं करू आणि सोल्युशनला थोडं मोठं करू, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम अजून चांगल्या प्रकारे समजेल. म्हणजे मी अजून पण क्वेश्चन तुमच्या समोरच ठेवलेला आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो आपला DNA कॉमर्स हा प्लॅटफॉर्म असा आहे की या प्लॅटफॉर्मवर अकाउंटन्सीचा कोणता प्रॉब्लेम सर सोडवता आहे तो प्रॉब्लेमसुद्धा तुम्हाला स्क्रीनवरच दिसतोय आणि त्याचं सोल्युशनसुद्धा लाईव्ह तुम्हाला या ठिकाणी दिसतोय. म्हणून आपला DNA कॉमर्स हा एक वेगळा आहे. इथं तुम्ही कनेक्टेड झाला तर तुम्ही अकाउंटन्सी अगदी मोफतपणे चांगल्या मार्काने शिकू शकता, चांगल्या प्रकारे शिकू शकतात आणि जास्तीत जास्त मार्क बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्ही मिळवू शकता, ते देखील अगदी मोफत. तर विद्यार्थी मित्रांनो, पेमेंट बघा आणि एक्सपेंडिचर सोडवा. मग सॅलरी एक्सपेन्सेस आहे का असेट आहे, सॅलरी एक्सपेन्सेस आहे. जे जे तुम्हाला एक्सपेन्सेस वाटतील ते डेबिटला रेकॉर्ड करा. मग इकडे आपण डेबिटला रेकॉर्ड करूया सॅलरी. तिकडे बाय आहे क्रेडिटला. आता आपण डेबिटला येतोय, डेबिटची सुरुवात 2 ने करता. मग इथे लिहा 2 सॅलरी. ॲडजस्टमेंट असेल तर इनर कॉलमला अमाऊंट लिहा, ॲडजस्टमेंट नसेल तर आउटर कॉलम. ॲडजस्टमेंट नाही मग डायरेक्ट आउटर कॉलमला लिहा 4000 4000. सॅलरी नंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी खर्च आहे का असेट आहे, खर्च आहे. जेवढे खर्च असतील ते डेबिटला लिहा. मग इकडे लिहा 2 प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी ॲडजस्टमेंट नाही, डायरेक्ट आउटर कॉलमला लिहा 1000. प्रिंटिंग अँड स्टेशनरी नंतर कमिशन. एक्सपेन्सेस आहे का असेट आहे, एक्सपेन्सेस आहे. जे जे एक्सपेन्सेस असतील ते सगळे डेबिटला 2 कमिशन. मग इकडे डेबिटलाच लिहा 2 कमिशन. मग कमिशन डायरेक्ट आउटरला, त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही 500. कमिशन नंतर रेंट. रेंटसुद्धा खर्च आहे. जे जे तुम्हाला खर्च वाटतील ते डेबिटला, जे असेट वाटतील ते असेटला. मग रेंटसुद्धा खर्च आहे 2 रेंट. आता रेंटवर ॲडजस्टमेंट आहे विद्यार्थ्यांनो, आपण त्याला स्टार केलेला आहे. रेंटची अमाऊंट इनरला लिहा 2000. आता रेंटची ॲडजस्टमेंट लगेच सोडून टाकायची. मग पहिलीच ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग रेंट ₹200. रेंट आउटस्टँडिंग आहे. आउटस्टँडिंग म्हणजे द्यायचं आहे, देणं बाकी आहे. तर आउटस्टँडिंगची ॲडजस्टमेंट, अशा सर्व ॲडजस्टमेंटचा एक सेपरेट लेक्चर मी थेरीमध्ये शिकवलेलं आहे, जिथं सगळे ॲडजस्टमेंट तुम्हाला समजून सांगितलेले आहे. तुम्ही ते लेक्चर बघा आणि ॲडजस्टमेंट शिकून घ्या. इथंसुद्धा आपण परत सोडूया. आउटस्टँडिंग तुम्हाला खर्चावर येऊ शकतं किंवा इन्कमवर येऊ शकतं. आउटस्टँडिंगचा पहिला इफेक्ट कशावर पण असू द्या, एक्सपेन्सेसला किंवा इन्कमला. आउटस्टँडिंग जेव्हा जेव्हा तुम्ही सोडवणार तेव्हा पहिल्यांदा नेहमी ॲड करायचं आहे. इकडे सुद्धा आणि इकडे सुद्धा आउटस्टँडिंग नेहमी ॲड करायचं आहे. मग इकडे लिहा आता पहिला इफेक्ट ॲड. आउटस्टँडिंग O/S हा शॉर्ट फॉर्म आहे, आउटस्टँडिंग रेंट. मग आउटस्टँडिंग किती सांगितलं, ॲडजस्टमेंट नंबर 1 बघा 200. 200 ॲड करा, आउटरला टोटल लिहा 2200. संपला पहिला इफेक्ट. आउटस्टँडिंग नेहमी ॲड करणार. आउटस्टँडिंगचा दुसरा इफेक्ट, आउटस्टँडिंग जर खर्चावर ॲड केले तर दुसऱ्यांदा लायबिलिटीला रेकॉर्ड करायचे आणि आउटस्टँडिंग जर इन्कमला ॲड केले तर दुसऱ्यांदा असेटला रेकॉर्ड करायचे. म्हणजे आता आउटस्टँडिंग खर्चाची ॲडजस्टमेंट आहे. आउटस्टँडिंगचा दुसरा इफेक्ट लायबिलिटीला रेकॉर्ड करा. मग चला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. लायबिलिटी साईडची सुरुवात आपण कॅपिटल फंडने करतो आणि कॅपिटल फंडमध्ये आपल्याला सरप्लस डेफिसिट वगैरे ट्रान्सफर करावे लागतात. म्हणून 4-5 लाईन नेहमी सोडत चला कॅपिटल फंडच्या खाली आणि इथे लिहा आउटस्टँडिंग रेंट. डायरेक्ट आउटर कॉलम किती 200. संपली आउटस्टँडिंगची ॲडजस्टमेंट. आता दुसरी ॲडजस्टमेंट रेंट नंतर बघा इलेक्ट्रिक चार्जेस. विजेचा खर्च. खर्च आहे. जेवढे पण खर्च पेमेंटला वाटतात ते सगळे डेबिटला लिहायचे. म्हणजे या 2 इलेक्ट्रिकल चार्जेस. 2 इलेक्ट्रिक चार्जेस. ॲडजस्टमेंट नाही, डायरेक्ट आउटरला अमाऊंट लिहू शकता तुम्ही.
इलेक्ट्रिक चार्जेसची अमाऊंट तिकडे बघा 1500, 1500. इलेक्ट्रिक चार्जेस नंतर फर्निचर खर्च आहे का असेट आहे? असेट आहे. आता इथं नाही लिहू शकत आपण, आता असेट आहे. मग तिथं जर एखादी असेट आली असेल तर डेबिटला लिहू नका, डायरेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला लिहा. मग बॅलन्स शीटच्या असेटला लिहा फर्निचर. सुरुवातीलाच आपण फिक्स असेट लिहित असतो फर्निचर. मग फर्निचरवर ॲडजस्टमेंट आहे त्याला स्टार केलेला आहे. इनरला त्याची अमाऊंट लिहा 8000. आणि असेटवर फर्निचरवर काय ॲडजस्टमेंट लगेच सोडवा, 3 नंबरची ॲडजस्टमेंट डेप्रिसिएट फर्निचर, डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट ही तर आता तुम्हाला माहीत आहे. डेप्रिसिएशन ज्याच्यावर सांगितली त्या असेटमधून पहिल्यांदा लेस करायची. म्हणजे डेप्रिसिएशनचा पहिला इफेक्ट नेहमी काय करणार? लेस. किती टक्के डेप्रिसिएशन सांगितलं? 8% डेप्रिसिएशन, 8% डेप्रिसिएशन. टक्के तुम्हाला काढता आले पाहिजे. अमाऊंटमधून एक झिरो कट केला तर 10% शिल्लक राहतात. म्हणजे 10% म्हणजे 800. 2 झिरो कट केले 80 रुपये, 2 झिरो कट केले तर 1% शिल्लक राहतो. मग 1% 80 रुपये, आपल्याला 8% पाहिजे. मग 80 गुणिले 8 करा, 8 8 64, 640. मग 640 वजा करा, 8000 मधून 640 गेले म्हणजे किती राहिले? 7360. 7360 एवढी अमाऊंट शिल्लक राहिली, 7360. आता हा पहिला इफेक्ट झाला डेप्रिसिएशनचा लेस असेटमधून. 2 इफेक्ट करावे लागतात ना ॲडजस्टमेंटचे. मग पहिल्यांदा लेस करा. दुसरा इफेक्ट इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला या आणि डेबिट साईडला करा. आणि एक्सपेंडिचर साईडला इफेक्ट करायचा, इन्कमला नाही. मग इकडे लिहा 2 डेप्रिसिएशन ऑन कशावर चार्ज केलं होतं? फर्निचर. आणि किती डेप्रिसिएशन काढलं होतं आपण? 8%, 640. मग 640 डायरेक्ट आउटर कॉलमला लिहा. संपली. डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंटसुद्धा सोडून झाली. फर्निचर नंतर बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. मी थेरी लेक्चरमध्ये रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट सर्व शिकवलेलं आहे. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये 2 बॅलन्स दिले जातात. डेबिटला ओपनिंग दिला जातो आणि क्रेडिटला शेवटी क्लोजिंग दिला जातो. हे ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स कशाचे असतात? तर नेहमी लक्षात ठेवा, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला दिलेले ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स हे कॅशचे असतात. कॅश इन हँड त्याला म्हणतो आपण. मग आपण कोणता बॅलन्स रेकॉर्ड करायचा सर? तर आपण जी बॅलन्स शीट तयार करतो ना लास्ट 31 मार्चची, ही क्लोजिंग बॅलन्स शीट आहे. तर तुम्ही नेहमी कोणती कॅश रेकॉर्ड करणार? ओपनिंग का क्लोजिंग? क्लोजिंग. हा क्लोजिंग बॅलन्स तुम्ही या क्लोजिंग बॅलन्स शीटला रेकॉर्ड करा. मग प्रश्न आहे सर या ओपनिंग बॅलन्सचं काय करू? ती ओपनिंग कॅश आहे. जशी ही क्लोजिंग कॅश क्लोजिंग बॅलन्स शीटला रेकॉर्ड करतात तशी ही ओपनिंग कॅश ओपनिंग बॅलन्स शीटला रेकॉर्ड करा. आता प्रॉब्लेममध्ये कॅपिटल फंड दिलेला आहे, ओपनिंग बॅलन्स शीट बनवण्याची गरज नाही. मग तुम्हाला ओपनिंग बॅलन्स शीट बनवण्याची गरज नसेल तर ओपनिंग कॅश लिहू नका. ओपनिंग कॅश कधी लिहायची? जर तुम्ही सोल्युशनमध्ये ओपनिंग बॅलन्स शीट बनवला असेल. कशासाठी? कॅपिटल शोधण्यासाठी. ओपनिंग बॅलन्स शीट बनवला असेल तेव्हाच ओपनिंग कॅश रेकॉर्ड करायची, अदरवाईज ओपनिंग कॅश रेकॉर्ड करू नका. एवढं सिंपल लॉजिक आहे. मग कोणती कॅश रेकॉर्ड करा? नेहमी क्लोजिंग कॅश. आणि ही क्लोजिंग कॅश आपल्या बॅलन्स शीटच्या कुठे रेकॉर्ड करायची? असेटला. मग असेटला लिहा कॅश इन हँड. कॅश इन हँड. क्लोजिंग कॅश रेकॉर्ड करा. क्लोजिंग कॅश किती आहे? 1000. डायरेक्ट आउटर कॉलम. ओपनिंग कॅश ओपनिंग बॅलन्स शीटला. ओपनिंग बॅलन्स शीट नाही म्हणून ती रेकॉर्ड पण करू नका. पेमेंट साईट सगळी संपली. जे आपल्याला एक्सपेन्सेस वाटले ते आपण एक्सपेंडिचर डेबिटला लिहिले, जे आपल्याला असेट वाटले ते आपण असेटला लिहिले. आता आपण पेमेंट साईट पूर्ण झाल्यावर रिसिप्ट साईटचा विचार करायचा. आता रिसिप्ट साईट सोडवत असताना रिसिप्टमध्ये 2च ट्रान्झॅक्शन असतात, एक तर इन्कम किंवा लायबिलिटी. जे तुम्हाला इन्कम वाटतील ते इन्कमला रेकॉर्ड करा, जे लायबिलिटीज वाटतील ते लायबिलिटीला रेकॉर्ड करा. मग चला बॅलन्स ही ओपनिंग कॅश आहे, ओपनिंग बॅलन्स शीटला रेकॉर्ड करतात. ओपनिंग बॅलन्स शीटच नाही आहे, सोडून द्या, ओपनिंग कॅश रेकॉर्ड करू नका. सबस्क्रिप्शन इन्कम आहे का लायबिलिटी आहे? तर मी थेरीमध्ये शिकवलेलं आहे. सबस्क्रिप्शन म्हणजे वर्गणी. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न काय करतात? आपल्या मेंबरकडून सबस्क्रिप्शन गोळा करत असतात, वर्गणी गोळा करत असतात. आणि सबस्क्रिप्शन हा यांचा एक महत्त्वाचा सोर्स आहे. कशाचा? इन्कमचा. यांना सबस्क्रिप्शनमुळे बराच इन्कम मिळत असतो. म्हणजे सबस्क्रिप्शन नेहमी इन्कमला रेकॉर्ड करायचं, ती लायबिलिटी नाही. मग सबस्क्रिप्शन इथं इन्कमला लिहा. क्रेडिटची सुरुवात आपण बायने करतो, बाय सबस्क्रिप्शन. आता सबस्क्रिप्शनवर 2 ॲडजस्टमेंट आहे म्हणून इनरला सबस्क्रिप्शनची अमाऊंट लिहा 5000. आता सबस्क्रिप्शनवर एक ॲडजस्टमेंट सोडवायची. बरेच विद्यार्थी सबस्क्रिप्शनमध्ये चुकतात. लक्ष द्या, तुम्ही कधीच चुकणार नाही. सबस्क्रिप्शन इन्क्लूड्स ₹1000 ॲज सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स.
1000 सबस्क्रिप्शन आपल्याला जो मिळाला तो ॲडव्हान्स मिळाला. कोणता शब्द वापरला? रिसिव्ड इन ॲडव्हान्स. ॲडव्हान्स मिळाला. ॲडव्हान्स म्हणजे पुढच्या वर्षाचा. आता मी थेरी लेक्चरमध्ये तुम्हाला शिकवलं होतं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हा एका वर्षासाठी बनवतात, म्हणजे फक्त करंट इयरसाठी, चालू वर्षासाठी. या अकाउंटचा पुढच्या वर्षाशी आणि मागच्या वर्षाशी काही संबंध नाही. हा फक्त करंट इयरसाठी बनवतात. जर तुम्हाला पुढच्या वर्षाचे काही ट्रान्झॅक्शन दिलेले जातील किंवा मागच्या वर्षाचे दिले जातील ते इकडून काय करून टाकायचे? लेस करून टाकायचे. मग सबस्क्रिप्शन हा पुढच्या वर्षाचा आहे जो आत्ता आपल्याला ॲडव्हान्स मिळाला. ज्या ज्या वेळेस तुम्हाला ॲडव्हान्स सबस्क्रिप्शन मिळेल पुढच्या वर्षाचा तो इथं तुम्ही लेस करणार, कारण तो पुढच्या वर्षाचा आहे, तो करंट इयरचा नाही. म्हणजे ॲडव्हान्स सबस्क्रिप्शन ज्या ज्या वेळेस दिला जाईल त्यावेळेस तुम्ही काय करणार? लेस करणार. तर इथं लिहा लेस. पहिला इफेक्ट लेस ॲडव्हान्स सबस्क्रिप्शन. ॲडव्हान्स सबस्क्रिप्शन. मग लेस करा, वजा करायचं आहे, वजा बाकीचं चिन्ह द्या. ॲडव्हान्स सबस्क्रिप्शन किती? 1000. आता 1000 वजा करून आउटरला लिहू नका, कारण अजून एक ॲडजस्टमेंट आहे. किती शिल्लक राहिले? 4000. ॲडजस्टमेंट आहे, दोन इफेक्ट करावे लागतील. जेव्हा जेव्हा पुढचं ॲडव्हान्स सबस्क्रिप्शन मिळेल तेव्हा इथून काय करणार? लेस करणार. दुसऱ्यांदा कुठे रेकॉर्ड करायचं सर? तर दुसऱ्यांदा बॅलन्स शीटला रेकॉर्ड करा. कुठे रेकॉर्ड करू? लायबिलिटीला का असेटला? हा पुढच्या वर्षाचं सबस्क्रिप्शन आहे, या वर्षाचा नाही. म्हणजे या वर्षी माझी ती काय असणार? लायबिलिटी असणार. म्हणजे ज्या ज्या वेळेस ॲडव्हान्स सबस्क्रिप्शन दिला जाईल ॲडव्हान्स सबस्क्रिप्शन इन्कममधून लेस करा आणि दुसऱ्यांदा लायबिलिटीला रेकॉर्ड करा. मग इथे लायबिलिटीला लिहा ॲडव्हान्स सबस्क्रिप्शन 1000. संपलं सबस्क्रिप्शनची ॲडजस्टमेंट. ॲडव्हान्स सबस्क्रिप्शन 1000. ॲडव्हान्स मिळाला सबस्क्रिप्शन इन्कममधून लेस आणि दुसऱ्यांदा लायबिलिटीला. आता परत त्याच ॲडजस्टमेंटमध्ये या. ॲडव्हान्स नंतर काय सांगितलं? अँड सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग सांगितलं. आउटस्टँडिंग कोणता? फॉर करंट इयर. करंट इयरचा आउटस्टँडिंग आहे 500 रुपये. तर मी काय सांगितलं? हा अकाउंट फक्त करंट इयरचा बनवतात. मग करंट इयरचा सबस्क्रिप्शन जर आउटस्टँडिंग असेल, आउटस्टँडिंग म्हणजे तो आता मिळायचा आहे, मग करंट इयरचा ज्या ज्या वेळेस सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग असेल, मी परत शब्द वापरतोय करंट इयर, ॲडव्हान्स नाही, तर करंट इयरचं आउटस्टँडिंग असलेलं सबस्क्रिप्शन नेहमी ॲड करणार. आपण काय करणार? ॲड करणार. तर इकडे करा पहिला इफेक्ट ॲड. काय ॲड केलं? कारण तो करंट इयरचा आहे. ॲड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आणि किती आहे तो? 500. ॲड करा, आउटरला लिहून टाका. आता टोटल फायनल 4500. दोन्ही ॲडजस्टमेंट झाल्या. एक ॲडव्हान्स होता, ॲडव्हान्स म्हणजे पुढचा, तो लेस केला. करंट इयरचा सांगितला तो ॲड केला. आता ॲडव्हान्स पुढच्या वर्षाचा तो आपण लायबिलिटीला रेकॉर्ड केला. आता हा करंट इयरचा आहे, तो मिळणार आहे आपल्याला करंट इयरमध्ये. मग तो मिळणार आहे म्हणजे आपली तो असेट होणार. म्हणजे दुसऱ्यांदा कुठे लिहा? असेटला. असेट साईडला लिहा आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, डायरेक्ट आउटर कॉलम 500. दोन्ही ॲडजस्टमेंट आपण सोडवल्या, ज्या मुलं ज्या ॲडजस्टमेंटमध्ये कन्फ्यूज होतात. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन करंट इयरचा सांगितला, करंट इयरचा सांगितला इन्कममध्ये ॲड करा, दुसऱ्यांदा असेटला लिहा. पण नेक्स्ट इयर ॲडव्हान्स सांगितला तर इन्कममधून लेस करा, कारण तो करंट इयरचा नाही आहे, आणि दुसऱ्यांदा लायबिलिटीला रेकॉर्ड करा. संपलं. सबस्क्रिप्शन नंतर डोनेशन कंसात सांगितलं रेव्हेन्यू. रेव्हेन्यू म्हणजे चालू वर्षाचं, एका वर्षाचं. डोनेशनच्या पुढं जर रेव्हेन्यू शब्द वापरला तर डोनेशन कुठे रेकॉर्ड करायचं? तर पहिले तर ओळखा डोनेशन इन्कम आहे का लायबिलिटी आहे. तर मी तुम्हाला थेरी लेक्चरमध्ये सांगितलं होतं डोनेशन हा इन्कम आहे, परंतु डोनेशनच्या पुढं जर तुम्हाला सांगितलं डोनेशन यूज फॉर स्पेसिफिक पर्पज, म्हणजे डोनेशन फॉर लायब्ररी, डोनेशन फॉर स्पोर्ट्स मटेरियल, डोनेशन फॉर बिल्डिंग फंड, म्हणजे त्या डोनेशनचा कशासाठी तरी वापर होतोय असं सांगितलं तर त्यावेळेस तो डोनेशन तुम्ही लायबिलिटी म्हणून रेकॉर्ड करा. परंतु डोनेशन कशासाठी वापरायचं काहीच सांगितलं नाही, फक्त डोनेशन सांगितलं तर त्यावेळेस डोनेशन नेहमी इन्कमला रेकॉर्ड करायचं, आणि रेव्हेन्यू सांगितलं तरी इन्कमलाच रेकॉर्ड करायचं. रेव्हेन्यू म्हणजे करंट इयरचं. मग आता डोनेशन आपण इन्कमला रेकॉर्ड करणार बाय डोनेशन कंसामध्ये रेव्हेन्यू, डायरेक्ट आउटर कॉलम, त्याच्यावर काय ॲडजस्टमेंट नाही, 5000. आता इथं डोनेशन फॉर बिल्डिंग फंड सांगितलं असतं तर डोनेशन इन्कमला नाही तर कुठे? लायबिलिटीला. तर डोनेशनचं बघा, एंट्रन्स फीज कुठं रेकॉर्ड करायचं? तर सर्व फीज इन्कम आहे का लायबिलिटी आहे? सर्व फीज या
इन्कम म्हणून रेकॉर्ड करा, त्यांना तो इन्कमचा सोर्स आहे. मग इन्कमला रेकॉर्ड करा बाय एंट्रन्स फीज. त्याच्यावर ॲडजस्टमेंट दिलेली आहे म्हणून इनरला त्याची अमाऊंट लिहा 4000. एंट्रन्स फीवर कशावरची ॲडजस्टमेंट आहे वाचा विद्यार्थी मित्रांनो. ॲडजस्टमेंट नंबर 4, 50% एंट्रन्स फीज शुड बी कॅपिटलाइज. कॅपिटलाइजची ॲडजस्टमेंट आहे. कॅपिटलाइजची ॲडजस्टमेंट मी तुम्हाला शिकवलेली आहे. कॅपिटलाइजची ॲडजस्टमेंट नेहमी इन्कमवरच विचारतात आणि ज्या इन्कमवर विचारली त्या इन्कममधून ती लेस करायची. त्या इन्कममधून ती काय करायची, लेस. म्हणजे कॅपिटलायझेशनच्या ॲडजस्टमेंटचा पहिला इफेक्ट काय होणार, लेस होणार. मग पहिला इफेक्ट करा लेस. किती टक्के सांगितली, 50%. लेस 50% कॅपिटलाइज. 4000चे निम्मे 50% म्हणजे निम्मे करा, म्हणजे किती 2000. मग आउटरला किती शिल्लक राहिले 2000. कॅपिटलायझेशनच्या ॲडजस्टमेंट इन्कमवर विचारतात आणि कॅपिटलायझेशनचा पहिला इफेक्ट नेहमी काय करायचं, लेस. आता दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटला करा. बॅलन्स शीटला कुठे, तर कॅपिटलायझेशन नेहमी कॅपिटल फंडसाठी वापरतात आणि जे वजा केलं तुम्ही कॅपिटलायझेशन इन्कममधून ते कॅपिटल फंडमध्ये काय करा, ॲड करा. म्हणजे पहिला इफेक्ट कॅपिटलायझेशनचा इन्कममधून लेस करायचा आणि दुसऱ्यांदा कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचं. मग इथे कॅपिटल फंडमध्ये लिहा ॲड 50% एंट्रन्स फीज. 50% एंट्रन्स फीज किती 2000. 50% एंट्रन्स फीज किती होती 2000. संपलं. म्हणजे बघा कॅपिटलायझेशनची ॲडजस्टमेंट परीक्षा 100% असणार. ज्याच्यावर सांगितली त्याच्यातून लेस करा, 2000 लेस केले आणि दुसऱ्यांदा कॅपिटलायझेशनची अमाऊंट कुठे ॲड करायची, कॅपिटल फंडमध्ये. संपलं. एंट्रन्स फीज नंतर इंटरेस्ट कुठं रेकॉर्ड करू, तर मी नियम काय सांगितलं, रिसिप्टमध्ये दिलेले ट्रान्झॅक्शन इन्कम किंवा लायबिलिटी. मग इंटरेस्ट इन्कम आहे का लायबिलिटी आहे, इंटरेस्ट म्हणजे व्याज, इंटरेस्ट हा इन्कम आहे. मग इंटरेस्ट इन्कमला लिहा बाय इंटरेस्ट. मग इंटरेस्ट किती 1000. संपलं. आता इंटरेस्ट काही वेळेस पेमेंटला पण देतात. पेमेंटला जर दिलं तर इंटरेस्ट कुठे लिहायचं, एक्सपेंडिचरला. आणि रिसिप्टला दिलं जर तर इंटरेस्ट कुठे लिहायचं, इन्कमला. म्हणजे इंटरेस्ट हा फक्त इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटलाच रेकॉर्ड होईल, बॅलन्स शीटला रेकॉर्ड करायचा नाही. पेमेंटला दिला तर डेबिटला, रिसिप्टला दिला तर क्रेडिटला. संपलं. इन्कम रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट संपलं. आता ॲडजस्टमेंट चेक करा कोणकोणत्या राहिल्या. आउटस्टँडिंग रेंट सोडून झाली, सबस्क्रिप्शन झाली, डेप्रिसिएशन फर्निचर झालं, एंट्रन्स फीची पण झाली आणि कॅपिटल फंड ती तर इन्फॉर्मेशन होती. प्रॉब्लेम संपला. सगळ्या ॲडजस्टमेंट पण सोडून झाल्या, रेकॉर्ड पण झालं. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट पूर्ण रेकॉर्ड झालं, ॲडजस्टमेंट सगळ्या संपल्या, प्रॉब्लेम संपला. क्लोज करा. मग क्लोज करायची पद्धत, अगोदर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करा. मग इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची टोटल आउटर कॉलमची बघा कोणती साईड जास्त आहे, एक्सपेंडिचर जास्त आहे का इन्कम जास्त आहे, तर मला वाटतं इन्कम जास्त आहे. मग इन्कमची टोटल करा. 4 आणि 5 9, 9 आणि 2 11, 11 आणि 1 12 आणि हे 500, 12500. मग क्रेडिटला लिहा 12500, 12500. सेम टोटल डेबिटला लिहा 12500 आणि या 12500 मधून एवढे अमाऊंट वजा करा. 4000, 1000, 500, 2200, 1500, 640. 12500 मधून लेस करायचे आणि जो लेस करून जो डिफरन्स येईल तो इकडे येणार डेबिटला, त्याला नाव द्या सरप्लस. डिफरन्स जर इकडे आला तर डेफिसिट आणि इकडे आला तर सरप्लस. तर किती येतो बघा तर तुमचा सरप्लस येतोय विद्यार्थी मित्रांनो 2660. 2660. त्याला नाव द्या टू सरप्लस. डेबिटला डिफरन्स आला तर सरप्लस नाव द्या, क्रेडिटला डिफरन्स आला तर डेफिसिट नाव द्या आणि हे सरप्लस किंवा डेफिसिट कुठे ट्रान्सफर करायचं, कॅपिटल फंडमध्ये. मग इकडे कंसामध्ये तुम्ही लिहू शकतात ट्रान्सफर टू कॅपिटल फंड. लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी काय अडचण नाही. सरप्लस कुठे ट्रान्सफर करायचं, कॅपिटल फंडला. किती सरप्लस आलं 2660. आता कॅपिटल फंडमध्ये काय करायचं, सरप्लस जर आला तर कॅपिटल फंडमध्ये ॲड करा, डेफिसिट जर आली तर लेस करा. आता आपल्याला सरप्लस आलेला आहे तर कॅपिटल फंडमध्ये ॲड करा, ॲड सरप्लस. किती होता तो सरप्लस, सरप्लस होता 2660. मग ॲड करा
आणि टोटल आता आउटरला लिहा. सरप्लस किंवा डेफिसिट ट्रान्सफर झाल्यानंतर कॅपिटल फंड क्लोज करा आणि कॅपिटल फंडची टोटल आउटरला लिहा. 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, 7,660. 7,660 संपलं. प्रॉब्लेम संपला. क्लोज करून टाका. टॅली कितीला होता बघा. 7,660 आणि 200, 7,860 आणि 1, 8,860. टॅली झालं पाहिजे. 8,860 या अमाऊंटला बॅलन्स शीट टॅली होते. 8,860. तर 8,860ला बॅलन्स शीट टॅली झालं. खूप सोपा प्रॉब्लेम होता. फक्त रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या आधारे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि ॲडजस्टमेंट आपण सोडवल्या. ओपनिंग बॅलन्स शीट बनवायची गरज नव्हती कारण कॅपिटल फंड दिला होता. असे पण आपण प्रॉब्लेम घेऊ ज्याच्यामध्ये ओपनिंग बॅलन्स शीट बनवावा लागतो, कॅपिटल फंड दिला जात नाही, तो शोधावा लागतो. तसे पण प्रॉब्लेम आपण पुढे घेणारच आहोत. तुम्ही फक्त आमच्या चॅनलला कनेक्टेड राहा आणि अकाउंट शिकण्याची जर्नी एन्जॉय करा. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा चॅनल शेअर करा. पुढच्या लेक्चरला आपण नवीन प्रॉब्लेम सोडूया. थँक्यू.